त्यांना खुळावलंच काय? अरे हो, मेलेल्या बाईचं चेहरा तू 24 तास बघता का म्हणे? काहीतरी विपरीत होय. अण्णा कुठे चालला? आत नाही येणार. चला आत चला. अहो कित्येक वेळा माझ्या नकळत आला. आता मी सांगतोय. चला. थोड बाजूर असतो. असं कसं? तुमची मुलगी आजारी आहे. हो ना. तुमचीच मुलगी आहे ना? सुषमा. मी जीवापार तिच्यावर प्रेम केलं. तिनेही लढा लावला. पण कोण आहे मी तिचा? कोणी नाही. पण तरी काळजी वाटते. मग बाप म्हणून मी तुम्हाला कसं जाऊ? तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजेच ना. चला आत चला. चोट्या. हा? अरे हा तर अण्णांचा आवाज. अण्णा इथे कसे? नाही, त्यांच्या समोर गेलो तर काही खरं नाही. आता काय करायचं? माफ करा, माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही. बरं झालं अण्णा येले ते. मी बघून येते काय तर. हा अण्णानू काय झालं? ऐसर असे किती बसलेले? हा काय झाला? नाही. अण्णानू एकदा आतमध्ये चला. सुषमाची तब्येत बिघडलेली असा. वेळेवर उपाय नाही झालो ना तर विपरीत काहीतरी होईतो. फक्त एकदा आत चला तुम्ही. हा 24 तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. अण्णानू काय विचार करतास? आत येते पण आधी शेवंताक सांग माझ्या समोर येऊ नको म्हणा. लांब रवाक सांग. अण्णानू सांग लवकर. काय रे चोंट्या, अण्णा कुठे आहेत? बाहेरच असत. अरे मग ते आत काय येत नाहीयेत? थांबा पाटणकर बहिणू. ते आत येऊक तयार असत पण त्यांका तुमचा तोंड नाही बघूचा. तुम्ही जरा आत. काय ही काय नवीन नाटक आहेत? अहो तसा तर तसा ना. ते काही नाही, मी आता शांत बसणार नाही. पाटणकर बहिणू. अण्णा हे सगळं काय चालू आहे तुमचं? तू किती ऐसरिलस? माका तुझा तोंड बघूचा नाही. इथे माझ्या मुलीला बरं नाहीये, ती डोळे उघडत नाहीये आणि तिला बघायचं सोडून तुम्ही निघून चाललात. अहो माणूस की म्हणून काही आहे की नाही तुम्हाला? माझी मुलगी आहे ना म्हणून मी सगळं सहन करते अण्णा. आणि तसंही ती माझ्या एकटीची मुलगी नाहीये. जर तिला काही झालं ना अण्णा तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुका काय करू जाता कर पण माका तुझा तोंड बघूचा नाही. आणि तू असा समोर येणार असशील तर मी निघतोय. अण्णानू थांबा. पाटणकर बहिणू, आता ह्या वेळेक रघु काकांनी सांगितलेला उपाय करणं महत्वाचा. आता नका अडवणूक करू. नको बघू दी त्यांका तुमचा तोंड.
सुषमा वाचणं गरजेचं असा. अण्णानू येतास ना आत? हम्म. अण्णा गेले? काय झालं एका? बोर्डिगातून अंग तापला म्हणून घरी आणून सोडल्याने. थंयसर त्यांनी खूप उपचार केल्याने पण काय गुण येईना. आणि म्हाका वाटलाच डॉक्टरांकडसून काय नाही होणार म्हणून रघु काकांका बोलून आणले. त्यांनी उपाय सांगितलेला. कसलो उपाय? ह्या पाण्यात तुळशीची पानं टाकलेली आहेत. ह्या पाणी बाजूचा असा पण रक्ताच्या नात्यातल्या पुरुषानच बाजूचा. आणि आता रक्ताच्या नात्यातले तुम्हीच असाच. असा किती जणांशी रक्ताचा नाता जोडू? गावातली सगळी लोक पाटणकरांचा पोरग्या म्हणून ओळखतात. नानू जा खरा हाता करूकच व्हाया ना. हा या काय? आता रघु काकांनी सांगितलं नाही कोण बाहेरसून इला तर गोमूत्र शिंपडू. आणि या तुळशीच्या पानांचा पाणी असा बाजूचा केलाय म्हणांचा. अण्णा वाचव माझ्या मुलीला, नाहीतर जीव घेईन मी तुझा. अण्णा वाचव माझ्या मुलीला. माग हो. अण्णानू जा करूच आता केलंय. आता डंका पिटू नको. या माझा चेडू असंही म्हणा. माधव, हे सगळं जरी खरं असलं तरी काही बोलू नका. काही लपून राहिलेलं नाहीये. हे घे. तिच्या औषध पाण्याला लागतील.
शाळेतली पोरं चिडवतात, विचारतात गावात तुझी मावडणं किती. परत असो रडत यायचा नाही. लीलाबाई म्हणतात मका. नाव काय तुझा? भारती सुदाम गावकर. या घरची सून म्हणा, माझ्या घरावर ह्यांच्या भूतकाळाची कसली सावली मी हयात असेपर्यंत पडून द्यायचंय नाही. म्हणजे आहे सुदाम गावकराच्या बायलेकडे ह्यांचा हेना जाणा होता. लय पुळको हा ना तुका नंदेचो. तिचो गळो चिरूच्या आत एका आत टाक. अण्णा या चुकीचा. माझी चूक दाखवणारा अजून जन्मा किलो नाही. घे दूध घे. नको. अगो असा काय, असा उपाशी झोपा नको. तुझो राग त्यांच्यावर असा ना, मग जेवणावर किती राग काढलंस. नको समजावं आई माका. का कोणी अडवला तर मी आता थांबूच नाही. अण्णांका ह्याचा उत्तर देऊचाच लागात. काय विचारतलस त्यांका सांग ना, काय विचारतलस आणि ते तुका उत्तर देतले. अगो आज ओळखतस काय त्यांका. तो हे काय करायचा, स्वतःच्याच घरात चोरासारखं लपून राहायचा का. काय नाही, मी बोलतले अण्णांशी. मी तुका काही एक करूक देऊचंय नाही. अगो 2 जीवांचा असस, स्वतःक जग, चिडचिड करू नको. जा काय हा ना का मी बोलते त्यांच्याशी, काय त्या कारण कळूकच व्हाया. काय कारण असतला, त्यांच्या मनाचाच ना. त्यांका जा वाटता ताच करतले. अगो माझी शपथ आहे तुका, जवसर मी सांगणे नाही ना तवसर हैसून उठायचा नाही. नंतरचा नंतर बघू. अगो असं करू नको गो. स्वतःसाठी नाही, त्या पोटातल्या जीवासाठी तरी. दिलंय मी. दोघे खोलीतच असत. तुम्ही म्हणालास ना बाहेर पडान देऊ नको म्हणान, आणि चावी तर तुम्हीच घेऊन गेलास. म्हणजे दोघी खोलीतच असत ना. मग एक सांगशाल काय, म्हणजे लग्नाआधी छाया घराच्या बाहेर पडला होता ना, तेव्हा तुम्ही ते का असाच खोलीत बंद करून ठेवला होतास. नाही म्हणजे योग्यताच केलास तुम्ही, बापूस म्हणान. पण आता तर तसा काय नाही झालेला. त्या खोली असून बाहेरच पडत नाही. मग हे असं बाहेरसून येऊन एकदम ते का नाही, म्हणजे काहीतरी कारण असतलच ना. सांगितला तेवढा करायचं. घे घे, उद्या बाहेर काढायचं.
त्याच्या आधी नाही. कळलं? हा. इला तुझं कुंकू इला आता काय करूचो विचारा. माझा जीव घेतले. अगं हळू बोल गो बायच. एकदाच काय तो गळो घुटून टाकून देत. बघूया तरी काय करतात ते. बाय गो कोणीतरी गप राहावा. फरफट होता ती कमी हा काय. उद्या दार उघडूक सांगितलंय. म्हणजे उद्या सकाळपर्यंत माका बंद करून ठेवचा होता. छाया सरिता आता सगळा संपला. तुम्ही फक्त एवढाच करा, उद्या सकाळ पतूर त्यांच्या समोर जाऊ नको. जावा, उद्या सकाळच्या आत सगळं व्यवस्थित होईल. तुझा आम्ही पडतो. अगो जा पडतो ना. सगळा व्यवस्थित झालेला हेंका कधी दिसणार काय. नेहमी याच खोट्या आशेवर जगत असतात. किती भोळे असत ना आई. खरं सांगू ह्यांच्याकडे बघितले ना की माका माझा राग सोडूचो लागता. आता ह्याच बघा ना, आज आपल्या खोलीतून कुलूप फोडून बाहेर काढलं. पण ह्या सगळा करत असताना आपल्या नवऱ्याच्या अहंकारात धक्को लागूक दिला नाही. त्यांना मात्र खोट्या अहंकारातच असत. त्यांना अजूनही वाटता की आपण खोलीतच बंद असो. बाहेर येऊन तरी काय केला गो. उद्या परत आत टाकतीत. आत जायचा. जा करती इतकं सहन करायचा. दबलेले असो ना आपण. त्याच सांगते की त्या मी आता गप नाही बसणार. मी आत्ताच्या आता अण्णांसमोर जाणार आहे. मी जा विचारणार असे का की त्या तुमका खोलीत डांबला नाही. विचारणार असे त्यांका आम्ही काय जगायचाच नाही. आणि असं असत ना तर सांगणार आहे त्यांका मी नाही जगणार असता. नाही गप बसणार. सरिता थांब. तू त्यांका जा विचारूक जाशीत गो. पण जाऊच्या आधी एकदा ह्या पोटातल्या पोराचा विचार केलंस काय. हिचो विचार कर आणि ओघी राहू बाय माझे. छायाताई आता जर नाही बोललो ना तर परत कधीच बोलू शकत नाही. बोलायचं तर आत्ताच. म्हणजे या बघ माझ्या मागे पुढे कोण नाही यायचा. आणि मेलेल्याक ते आणखीन काय मारतले. छायाताई ना तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. ती अगदी तुझी लेक असली तरीही